प्रोत्साहन मिळेल आपके शत्रुओं के चोट तुमचा पण व्यायाम होऊन जाईल. हमने कहा था एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण टाळ्या वाजवल्या तुमचंही मन प्रसन्न होईल आणि तुमच्या मुलांचंही प्रोत्साहन वाढेल. त्यामुळे तुम्हाला टाळ्या वाजवायच्या आहेत आणि तुमच्या मुलांना तुमच्या अपेक्षा आहे की आपल्या आई वडिलांनी टाळ्याचा प्रतिसाद द्यावा. त्यामुळं टाळ्या वाजवायला पैसे लागत नाही, दुसरं काय नाही. त्यामुळे टाळ्यांची कमी होऊ प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और साचार संबा. हम नमक है महाराज, हम नमक है. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक नाही, दोन नाही, तब्बल 40 दिवस अनैतिक अत्याचार चालला होता. अरे बोकड सोलावं तसा छत्रपती संभाजी महाराजांचं कातड सोडलं. त्यावेळेस त्यांच्या जखमेवर मिठाचं पाणी टाकण्यात आलं. जाळ यातना झाल्या. अरे कोणी बघितलं असतं तर वाटलं नसतं मराठ्यांच्या छत्रपती आहे. एवढं सगळं होऊन माझा राजा सर्जा संभाजी औरंगजेबासमोर झुकला नाही, वाकला नाही. त्यांच्या मनी ध्यानी एकच गोष्ट होती, ते शिवछत्रपतींचे पुत्र होते. त्यांना शिवछत्रपतींनी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी पाळल्या. आपल्या मराठी मातीसाठी, आपल्या हिंदू धर्मासाठी त्यांनी शेवटी आपली प्राण दिले. मी सगळ्यांना विनंती करेन, एक छोटस असं छत्रपती संभाजी महाराजांवरचं नाटक आम्ही आपल्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या मुलांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. पुढील कार्यक्रम